सिटी न्यूज वसा जनसेवेचा। HMPVच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून जिल्ह्यात HMPVची परिस्थिती उद्भवल्यास मागील काळातील कोविड रुग्णालय सज्ज असून 100 बेड बुलढाणा येथे रुग्णालय तयार, खामगाव येथे 50 बेडचे रुग्णालय तयार आहे। शिवाय जिल्ह्यामध्ये 8 ठिकाणी ऑक्सिजन प्लांट तयार असून 1500 ऑक्सिजन सिलेंडर, 20 ड्युरा सिलेंडर सुद्धा तयार आहेत। औषध साठाही जिल्ह्यामध्ये पुरेसा आहे। तसेच जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयही रुग्णांची व्यवस्था ही करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी दिली असून सर्वेक्षणाचे कार्य अधिक गतिमान करून सर्दी खोकला अर्थात ILI सारी रुग्णांचे जलद सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आलेत। नमस्कार, मी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते। सध्या नवीन ज्या बातम्या आपण ऐकताय विविध माध्यमातून ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या या HMPVचा एकही पेशंट नाही आहे आणि आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे। त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आज माननीय जिल्हाधिकारी यांनी मीटिंगसुद्धा आयोजित केलेली आहे। यामध्ये प्रामुख्यानं लक्षणं सौम्य स्वरूपाचे, जसे कोरोना काळात आपण बघितले तसे सर्दी होणे, घसा दुखणे, ताप येणे, अंग दुखणे अशा प्रकारचे विविध सिम्पटम्स त्याच्यामध्ये दिसतात। लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना सुद्धा याचा प्रादुर्भाव होऊ शकतो। यामध्ये काळजी जी घ्यायची आहे ती सर्दी पडसं झालेल्या रुग्णांपासून दूर राहणे, एकमेकांच्या रुमालाचा वापर न करणे, हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा मुबलक वापर करणे ह्याच गोष्टी आहेत। पण घाबरून जाण्याची गरज नाही असं आवाहन आम्ही आरोग्य विभागामार्फत सर्व जनतेला करतो। धन्यवाद। या बेडची किंवा अतिरिक्त जे औषध साठा आहे का? अद्याप सध्या अतिरिक्त औषध साठ्याची गरज भासत नाही। सध्या आपल्याकडे संपूर्ण औषध साठा उपलब्ध आहे। त्याबाबत आज आढावा होईलच। आवश्यकता पडल्यास तशी उपलब्धता करून घेण्यात येईल, पण तुर्तास आपल्याला 6-8 महिने पुरेल एवढा औषध साठा मुबलक प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहे।